श्रीकृष्ण म्हणतात, जर तुम्हाला कोणी टाळत असेल तर हा व्हिडिओ नक्की ऐका. कोणाचाही साधा स्वभाव त्याची कमजोरी नसते, त्याचे संस्कार असतात. जर आयुष्यामध्ये खरेपणा पाहायचा असेल तर स्वतःला निरपेक्ष बनवायला पाहिजे. स्वतःच्या चेहऱ्यावरचा पडदा बाजूला केला पाहिजे. सगळे समज, गैरसमज दूर केले पाहिजे. तरच तुम्ही खरं जाणण्यायोग्य बनताल. नातं मनापासून असलं पाहिजे, शब्दांचं नाही. नाराजी शब्दांची असली पाहिजे, मनात नाही. अहंकाराचा अर्थ हाच आहे की तुम्ही स्वतःला कधीही चुकीचे मानत नाही. तुम्हाला माहीत आहे का, तुमच्या आयुष्यामधील खूप वाईट क्षणांमधील एक वाईट क्षण कोणता होता? जेव्हा कोणी तुमचं आपलं तुम्हाला खूप दुःख देते, त्रास देते. जेव्हा तुमच्या डोळ्यातून अश्रू येतात, तेव्हा तीच व्यक्ती तुमच्या जवळ येते आणि विचारते काय झालं. तेव्हा तुम्ही हसून म्हणता की काहीही नाही. भरवसा जर देवावर असेल तर नशिबात लिहिलेलं आहे तेच मिळेल, आणि भरवसा स्वतःवर असेल तर देव तेच लिहितील जे तुम्हाला पाहिजे असेल. आजकाल गरजेपेक्षा जास्त चांगलं असणं सुद्धा गरजेपेक्षा जास्त अपमान करतं. जर तुम्हाला कोणी टाळत असेल तर वाईट वाटून घेऊ नका, कारण ती व्यक्ती तुमची किंमत समजून घेऊ शकत नाही. ज्या 4 लोकांमध्ये बसून तुम्ही दुसऱ्यांबद्दल वाईट बोलता, विश्वास ठेवा, तुमच्या तिथून निघून गेल्यानंतर तिथे तुमच्याबद्दल वाईट बोलणं म्हणून चालू होतं. अशा ठिकाणी नेहमी शांत राहा जिथे लायकी नसलेली लोक स्वतःचं गुणगान करतात. जर तुम्हाला वर्तमानामध्ये जगायचं असेल, भूतकाळाचा पस्तावा आणि भविष्याची काळजी सोडून द्यावी लागेल. जेव्हा स्वतःला काही आवडेल तेव्हा दुसऱ्यांना विचारण्यामध्ये वेळ वाया घालवू नका की तो समोरचा माणूस कसा आहे. तुम्ही पूर्ण आयुष्य पैसे कमावण्यासाठी मेहनत करता. पैसे आपल्याला सामान देतात, आराम देतात. जर सामानाबरोबरच सन्मान सुद्धा मिळवायचा असेल, तर आनंद, चांगले आरोग्य, चांगली नाती कमवायची असतील तर पैशांपेक्षा जास्त आशीर्वाद कमावले पाहिजे. तुमच्या मनामध्ये दुसऱ्यांना थोडंसंही दुःख देण्याचा हेतू असेल तर तुम्ही तुमच्यासाठी बी पेरत आहे. ते तुमच्याच मनाच्या जमिनीवर पडेल, दुसऱ्यांच्या मनाच्या जमिनीवर नाही. बी जे तुमच्या मनामध्ये आहे, झाड सुद्धा तुमच्या मनामध्येच येईल आणि फळ सुद्धा तुम्हालाच भोगावे लागेल. खरं पाहिलं तर देव तर प्रत्येक माणसामध्ये आहे. भरवसा ही अशी गोष्ट आहे जी तुटल्यानंतर आवाज येत नाही, पण त्याचा आवाज आयुष्यभर ऐकायला मिळतो. मैत्री करायची असेल तर असमंजस लोकांशी करा, कारण हे समंजस लोक कधीही उपयोगी पडत नाहीत. इथे तर लोक आपल्या चुका सुद्धा मान्य करत नाहीत, मग कोणाला कसं आपलं मानतील. दुष्काळ पडला आहे पूर्ण जगामध्ये प्रेम, आदर आणि सन्मानाचा. कारण लोकांना घेणं तर माहीत असतं, पण स्वतःला देण्याची इच्छा नसते. कौतुकांच्या पुलाखालून स्वार्थाची नदी वाहत असते. एखादी व्यक्ती कोणाला कितीही समजून घेऊ शकत असेल, पूर्ण जगाची त्याला माहिती असेल, पण ती जर स्वतःला समजून घेत नसेल तर ती अज्ञानी आहे. कधीही कोणाच्या गरजेसाठी स्वतःला बदलू नका. लोक खूप स्वार्थी असतात. तुम्हाला बदलून एक दिवस स्वतः बदलतात. नात्यांमध्ये वाढलेल्या तिरस्काराचे हे सुद्धा एक कारण आहे की आजकाल लोक परक्यांना आपलं बनवतात आणि आपल्या लोकांना दुर्लक्षित करतात. मनाची शांतता आणि आनंद जीवनातील सगळ्यात मोठी कमाई आहे. एवढं नका बोलू की लोक तुमच्या गप्प बसण्याची वाट पाहतील, तर एवढं बोलून गप्प राहा की लोक परत तुमचं बोलणं ऐकण्यासाठी वाट पाहतील.
वाईट वेळेमध्ये माणूस एकटा पडतो, पण अडचणींमुळेच तो मजबूत सुद्धा बनतो. नेहमी लक्षात ठेवा की मेलेल्या माशालाच पाण्याचा प्रवाह वाहत घेऊन जातो. जिवंत मासा तर स्वतःचा रस्ता स्वतः बनवतो. नेहमी घाबरण्यापेक्षा हे चांगलं आहे की एकदाच अडचणींचा सामना करून पहा. आयुष्य जेव्हा कठीण काळामध्ये तुम्हाला नाचवते, त्यावेळी ढोल वाजवणारे आपलेच लोक असतात. कमजोर लोक तेव्हा थांबतात जेव्हा ते थकतात, आणि विजेते तेव्हा थांबतात जेव्हा ते जिंकतात. भूतकाळाचा विचार करून रडू नका. भूतकाळ होऊन गेला आहे. भविष्याचा विचार करून चिंता करू नका, कारण भविष्यकाळ अजून यायचा आहे. नेहमी वर्तमानात जगा आणि त्याला सुंदर बनवा. तुम्ही कधीही कोणासाठी तुमचे अश्रू वाया घालवू नका, कारण सगळेच त्या अश्रूंच्या लायकीचे नसतात. जो तुमच्या अश्रूंच्या लायकीचा असतो तो तुम्हाला कधीही रडू देणार नाही. बऱ्याचदा लोक आयुष्यामध्ये त्या गोष्टी लक्षात ठेवतात ज्या विसरल्या पाहिजे, आणि त्या गोष्टी विसरतात ज्या लक्षात ठेवल्या पाहिजेत. तुमच्या हिमतीला कधीही सांगू नका तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत, तर तुमच्या अडचणींना सांगा तुमची हिंमत किती मोठी आहे. नातं तेच सफल होतं जे दोन्ही बाजूने निभावलं जातं, कारण एका बाजूने भाजून चपाती सुद्धा बनवता येत नाही. अडचणी इतक्या ताकदवान नसतात जेवढा आपण त्यांना मानतो. कधी आपण असं ऐकतो का की अंधाराने सकाळ होऊच दिली नाही. तुटलेल्या गोष्टी नेहमी त्रास देतात, मग ते मन असो, भरवसा असो, किंवा झोप असो, किंवा कोणाकडूनही केलेली अपेक्षा असो. नेहमी शांत राहा, त्यामुळे तुम्हाला स्वतःलाच मजबूत असल्यासारखे वाटेल, कारण लोखंड थंड झाल्यानंतरच मजबूत होते, नाहीतर गरम असताना त्याला कोणत्याही आकारामध्ये बदलता येते. तुमच्या आयुष्यामध्ये अशाच व्यक्तीला जागा द्या ज्याला तुमच्यामधील कमी माहीत असून सुद्धा तो तुमची साथ देईल. जेव्हा आपण असा विचार करतो की आपण ती गोष्ट करू शकतो, आणि जेव्हा आपण विचार करतो मी हे काम करू शकत नाही, त्या दोन्ही वेळी तुम्ही बरोबर असता. देण्यासाठी दान, घेण्यासाठी ज्ञान, आणि त्याग करण्यासाठी अभिमान सर्वश्रेष्ठ आहे. एक सारख्याच दिसतात काडेपेटीतील काड्या. एक दिवा लावते तर एक आग लावते. जिंकणं आणि हारणं तुमच्या विचारांवर अवलंबून असतं. जर मानलं तर हार आहे, आणि ठरवलं तर जिंकणं आहे. सल्ला, साथ आणि वेळ या गोष्टी न मागता दिल्या तर बऱ्याचदा लोक त्यांचं महत्त्व स्वस्तच समजतात. रडणं चुकीचं नाही, पण एकाच कारणासाठी सारखं सारखं रडणं बरोबर नाही. विश्वास कधीही चमत्काराची इच्छा ठेवत नाही, पण बऱ्याचदा विश्वासामुळे चमत्कार घडतात. लक्षात ठेवा, ज्यांच्यावर जबाबदारीचं ओझं असतं त्यांच्याकडे रुसण्यासाठी आणि तुटण्यासाठी वेळ नसतो. वाट पहा, तुमची कदर वेळच समोरच्याला सांगेल. अशा व्यक्तींची नेहमी कदर करा जो तुम्ही त्याच्याबरोबर वाईट वागून सुद्धा तुमची नेहमी कदर करतो. ज्यांच्या मनाला जखम होते ते डोळ्यांनी रडत नाहीत. जे आपल्याच लोकांचे होत नाहीत ते कोणाचेच होत नाहीत. दुःखी मन पाण्याने भरलेल्या ग्लासप्रमाणे असते. छोटीशी ठेच लागली तरीही अश्रू बाहेर येतात. अर्जुनाने फक्त एक निर्णय घेतला, मला फक्त श्रीकृष्ण पाहिजे. बाकी सगळे निर्णय भगवान श्रीकृष्णांनी घेतले.
तुम्ही सुद्धा फक्त एक निर्णय घ्या, मग तो कोणताही असो, भगवान श्रीकृष्णांनाच निवडा आणि मग सगळे निर्णय श्रीकृष्णांवर सोडून द्या. आयुष्यामध्ये प्रत्येकाला चांगलं समजणं सोडून द्या, कारण लोक आतून अजिबात तसे नसतात जसे ते बाहेरून दिसतात. कोणाला काहीही बोलण्यापूर्वी एकदा हा विचार नक्की करा, जर ते शब्द कोणी तुम्हाला बोलले तर तुम्हाला कसं वाटेल. कोणालाही माफ सारखं सारखं करा, पण कोणावर भरोसा फक्त एकदाच करा. जगाला फक्त आपला स्वार्थ माहीत असतो, फक्त तेवढेच लक्षात ठेवते जेवढे त्यांचा स्वार्थ असतो. जास्त बुद्धिमान तर नेहमी विचारांमध्ये अडकलेले असतात. सुखी राहण्याच्या अपेक्षेने जो आयुष्यभर दुःखी राहतो त्याचं नाव माणूस आहे. जो तुम्हाला सन्मान देईल त्यालाच सन्मान द्या. कोणाचाही मोठेपणा पाहून त्याच्यासमोर मान झुकवणं मूर्खपणा असतो. पाऊस आणि उन्हाच्या एकत्र येण्यामुळे इंद्रधनुष्य बनते. त्यामुळे चांगले आयुष्य जगण्यासाठी आयुष्यामध्ये सुख आणि दुःख दोन्ही गरजेचे आहे. ध्येय त्यांचे नाही पूर्ण होत ज्यांचे स्वप्न मोठे असतात, तर ध्येयापर्यंत ते पोहोचतात जे स्वतःच्या मतांवर ठाम असतात. हळूहळू सगळे सोडून निघून जातील. हे नोव्हेंबर आणि डिसेंबर तर फक्त महिने आहेत. नात्यांचा चुकीचा वापर कधीही करू नका, कारण नाते तर खूप मिळतील, पण आयुष्यामध्ये चांगली लोक सारखी सारखी येत नाही. सत्याच्या मार्गावर चालणं फायद्याची गोष्ट असते, कारण त्या रस्त्यावर गर्दी कमी असते. काही लोकांना वाटतं की ते पैशाने सगळं काही खरेदी करू शकतात. लोक पैशाने खूप महागाचं घड्याळ खरेदी करू शकतात, पण वेळ नाही खरेदी करू शकत. लोक पैशाने चांगले जेवण खरेदी करू शकतात, पण भूक खरेदी करू शकत नाही. लोक पैशाने चांगलं अंथरूण खरेदी करू शकतात, पण झोप नाही. लोक पैशाने डॉक्टर सुद्धा खरेदी करू शकतात, पण हेल्थ खरेदी करू शकत नाहीत. लोक पैशाने इन्शुरन्स खरेदी करू शकतात, पण आयुष्य नाही. जर तुम्ही कोणत्याही व्यक्तीला जास्त भाव दिला तर तो तुमच्या भावनांना रद्दीमध्ये विकून टाकेल. त्यामुळे कोणालाही तेवढाच भाव द्या जेवढा नंतर तुम्ही सावरून घेऊ शकाल. आपल्या आत्म्याला माहीत असते खरे काय आणि खोटे काय, पण माणसाच्या समोर आव्हान तर मनाला समजून घेण्याचे असते. जेव्हा मन दुःखी असेल तेव्हा तुमच्या मनाला विचारा किती आणि केव्हा दुःखी व्हायचं आहे. मन म्हणेल लोक माझ्याबरोबर चुकीचं वागले आहेत, लोकांनी असं नाही वागलं पाहिजे, लोकांनी बदललं पाहिजे. पण असं कधीही होणार नाही, कारण लोकांना वाटत नाही ते चुकीचं वागले आहेत. दुःख लोकांच्या वागण्यामुळे होत नाही, तर आपल्या विचार करण्यामुळे होते. विचार बदला, दुःख संपेल. घराच्या दरवाजावर घोड्याची नाल लावल्याने कोणालाही सफलता मिळत नाही. खरंच तुम्हाला सफलता पाहिजे असेल तर तुमच्या पायांना घोड्याची नाल लावली पाहिजे. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. या व्हिडिओमुळे तुमच्या आयुष्यामध्ये आणि मनामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.